मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. आता या लढ्याला जवळपास 11 महिने पूर्ण होत आहेत. दादा, तुम्ही एक मोठी घोषणा नेहमी करत आहात की 288 उमेदवार पाडणार किंवा निवडून आणणार. तुम्हाला खुलं आमंत्रण दिले बच्चू कडू भाऊंनी की येत्या विधानसभेला तिसरी आघाडी कोणतीही नसून शेतकऱ्यांची आघाडी असेल आणि त्या आघाडीत तुम्हाला आमंत्रण दिले. त्यांनी स्वीकारून का आमंत्रण? हे खरं आहे की आज 11 महिने झाले त्या आंदोलनाला. 29 तारीख आज आणि 29 ऑगस्टला या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या मतानं 1 वर्ष चाललेलं हे देशातलं पहिलं आंदोलन असेल असं मला वाटतं आणि ते यशस्वी पण झालं. समाजाला शक्ती मिळाली पाहिजे, समाजाची ताकद वाढली पाहिजे यासाठी हे वर्षभरापासून हे आंदोलन ताकदीनं सुरू आहे. म्हणून तर आम्ही 29 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांची बैठक बोलवलेली. त्या दिवशी ठरवणार आहेत आम्ही पाडायचे का उभा करायचे. तोपर्यंत आम्ही काहीच तुमच्या प्रश्नावर आत्ता बोलू शकत नाहीत. आमंत्रण स्वीकारणार का? पण नाही, मी काय म्हणलो की हे बघा, माझं काम कसं आहे की माझा समाज आधी समाजासाठी मोठा आहे आणि त्या समाजाला विचारल्याशिवाय मी निर्णय घेत नाही. तर 29 ऑगस्टला 1 वर्ष या आंदोलनाला पूर्ण होतं. म्हणजे सलग जशा पूर्वीच्या छत्रपतींच्या काळात लढाई व्हायच्या त्या विचारावरच लगातार चाललेला हा लढा आहे. याला कुठंच खंड पाडा नाही. याला अखंड म्हणलं जातं. ज्याला खंड नसतो ते अखंड. म्हणजे 2 तुकड्या नाहीत, 2 भाग नाहीत, 2 गट नाहीत, कुठं आंदोलन परत थांबलेलं नाही, अखंडपणे चाललं आहे. हे देशातलं पहिलं आंदोलन असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 29 ऑगस्टला राज्यातला मराठा समाज बोलवला आहे एका ठिकाणी. आता आम्ही ते ठिकाण सांगणार आहेत कोणत्या मैदानावर घ्यायची, काय करायची बैठक. कारण ती बैठकसुद्धा देशातली सगळ्यात मोठी होणे मराठा समाजाची अशी शक्यता आहे. कारण घराघरातले बरेच माणसं त्या बैठकीला येणार आहेत आणि मग निर्णय घेणार आहेत आम्ही लढायचं, पाडायचं का काय करायचं आहे. ते आजपर्यंत बोलून सगळ्यांनाच माहिती आहे. बच्चू भाऊ असतील किंवा बाकी कोणी असतील त्यांना माहिती आहे. मी बोललो की ते करतो मग शेवटपर्यंत. त्यामुळं आज त्याच्यावर निर्णय घेणं हे घातकी ठरू शकतं. मग समाज येणार, समाजाच्या प्रत्यक्ष ती चर्चा होणार आणि नंतर ठरणार. कारण हे आंदोलन आणि माझी इच्छा एकच आहे, माझ्या समाजाची शक्ती मला वाढवायची. आणि असा कोणता समाज आहे की त्याला वाटतं आपली शक्ती वाढू नये. घर जरी असलं एखादं तरी घरातल्या माणसाला सुद्धा वाटतं आपल्या घराची ताकद वाढली पाहिजे, गाव लेवलवर शक्ती वाढली पाहिजे, माझं घर सुधारलं पाहिजे. तसंच राज्यातला मराठा समाज हे आमचं कुटुंब आहे, आमचं परिवार आहे, त्याची शक्ती वाढली पाहिजे. आणि मुलगा म्हणून माझी जबाबदारी समाजाची शक्ती वाढवायची. आणि मराठा समाजाला माझं आव्हान आहे की मराठ्यांच्या विरोधात ताकद व्हायला घालू नका. दुसऱ्यांसाठी आपल्या माणसाच्या अंगावरती जाऊ नका, आपल्यात वाद करू नका. कारण आपली शक्ती जर आपण आपल्यात व्हायला घातली तर आपण जे म्हणतो की मला माझ्या समाजाला शक्ती द्यायची, शक्ती वाढवायची, ताकद वाढवायची, त्यांची हिंमत वाढवायची, त्यांचे पोरं नोकऱ्याला लागले पाहिजे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त आपली शक्ती दुसऱ्यांसाठी आपली खर्ची वायाला नाही घालायची. दुसऱ्यांसाठी आपल्या विरोधात आपली शक्ती ताकद वापरायची नाही, भांडणं वापरायची नाही. आपले माणसं आपल्या विरोधात आपण वापरायचे नाहीत. कोणत्या आमदाराचं ऐकून आपल्या अंगावरती मराठ्यांनीच मराठ्याच्या अंगावर यायचं नाही. कोणत्या मंत्र्याचं, खासदाराचं ऐकून, कोणत्या पक्षाचं ऐकून मराठ्यांच्याच पोरांनी मराठ्यांच्या अंगावर नाही यायचं. ही शक्ती वायाला घालायची नाही दुसऱ्यासाठी. प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हटलेत की जरांगे पाटील आणि फडणवीस यांचं भांडण नकली आहे. तर उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांना म्हणजे ओबीसींची काही घेणदेण नाही. कारण ते काय असतं आहे, ते दुसरं काय म्हणले असते तर पटलं असतं मला. हे नाही पटू शकत मला त्यांचं. दुसरं काही म्हणले असते तरी पटलं असतं. हे मला पटू शकत नाही आणि राज्यातल्या कोणत्याच समाजाला हे पटणार सुद्धा नाही. प्रकाश आंबेडकर साहेब म्हणले हे राज्यातल्या कोणत्याच माणसाला पटू शकत नाही, कोणत्याच. आणि मला त्या वाक्यावर विश्वाससुद्धा विश्वास बसत नाही म्हणतोय मी. ते म्हणलेत पण मला बसत नाही विश्वास. मराठा समाजाबाबतीत जे आरक्षणाचा विषय आहे त्या संदर्भात शरद पवारांनी त्यांची भूमिका मांडावी असं पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे. नाही, मांडतील ना ते मांडतील, नाही मांडतील. आम्हाला पण येड्यात काढायचं काम सुरू आहे ना, दोन्ही पक्षाकडून, विरोधी सत्ताधाऱ्यांकडून. आम्हाला येड्यात काढायचं काम चालू आहे. पण मराठी तुम्हाला कसं येड्यात काढतात तर नुसती माझ्या बघा मनात विधानसभेला. मराठी बी शिकले दादा. शत्रूच्या छावणीत जाऊन त्यांचे मनसुबे कसे उद्ध्वस्त करायचे मराठ्याला आता पक्का माहीत झालेला. ते आमच्यात राहून आमच्यावर डाव टाकतात. मराठ्यांना आता माहिती त्यांच्यात राहून
त्यांच्या छावणीत घुसून आड्डे कशी उद्ध्वस्त करायची हे मराठ्याला पक्का माहिती आहे. विधानसभेत थांबा म्हणा, तुम्हाला काचका कळण मराठे काय असते. कोणत्या जिल्ह्यात छावणी आहे त्या? 288 लोक म्हणतात ना 288 नसतात. आम्ही कसं डोकं लावतो नुसतं बघा म्हणा तुम्ही. 288 कसं असतं. पंकजा मुंडे प्रेसशी बोलत होत्या संभाजीनगरमध्ये. त्या असं म्हणतात की जो तुमचा 288चा दावा आहे, जरांगे 288 उभे करणार की पाडणार बोलण्यात अर्थ नाही. नुसतं बोलून अर्थ नाही, तर ते करून दाखवायला पाहिजे. मी पण मोठी घोषणा करेन, फार दंड थोपटून बोलेल, पण ते प्रत्यक्षात करायला कुणी बोललात तर ते प्रत्यक्षात काय करतात याचा सुद्धा माझं उत्सुकतेने लक्ष आहे. चांगली गोष्ट आहे. लक्ष ठेवा. लक्ष ठेवणं चांगली गोष्ट. त्यात काय वाईट गोष्ट. चांगली गोष्ट. मी त्यांच्यावर उत्तरं नाही देत. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा बीडमध्ये येत आहे, त्यांचं स्वागत होतं आहे, याच्याकडे कसं बघता? मी म्हणलंच ना, आपण त्यांच्यावरती उत्तरच देत नाही. जर अर्थाचे गैरअर्थ काढणारे असतील तर अशावरती उत्तरं देणं म्हणजे आपले शब्द व्हायला लागलं नाही. माणसाला एक तर माणूस धर्म कळायला पाहिजे, याच्या पलीकडं उच्च प्रतीचं राजकारण कळायला पाहिजे. आपण पुरोगामी महाराष्ट्र फक्त शब्द वापरतो, तो विचार घेऊन की ते आपण चालणार आहेत. ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते त्यावेळेस सगळ्या जाती असायला लागतात सोबत, आणि वेळ निघून गेली की त्यांना जातीयवाद म्हणायचं. अशा माणसांविषयी किंवा अशा विचारांविषयी म्हणूयात आपण त्याला. मी तर त्यांना उत्तर दिलंच नाही आणि देणारसुद्धा नाही. आणि मी त्यांचं नाव घेतलं पण नाही. पण माणूस कोणाविषयी बोलतो तर ज्याला माणसाचं मन कळतं, एखाद्या समाजाची भावना कळते, एखाद्या समाजाचा आक्रोश कळतो, एखाद्या समाजावर आलेल्या त्या विद्यार्थ्यांवरती पोरांवरती आलेल्या हालापेष्टा, त्यांच्या बापांनी केलेले कष्ट ज्या नेत्यांच्या डोळ्यासमोर असतात, आणि जे असे नेते दुसऱ्यांना जातीवादी म्हणत नाहीत यांच्याविषयी बोललं पाहिजे. ज्या समाजानं सांभाळलं त्यांना जातीवादाचा डाग लावणं, अशांविषयी काय बोलावं तरी. तर ते मनोज जरांगे पाटील, कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतर्वदी सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.